गावरान पद्धतीने चिकनचा रस्सा कसा बनवायचा ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तसेच रस्सा चवदार होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्सही मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितल्या आहेत। तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। या रस्स्याबरोबर ज्वारीची, बाजरीची, तांदळाची किंवा नाचणीची भाकरी चुरून खूप छान लागते। ती एक वेगळीच चव। नमस्कार, मी सविता, स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत। चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। चिकनचा रस्सा बनवण्यासाठी मी इथे पावणा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। या चिकनमध्ये आपण पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा धना पावडर घालूयात। हे आपलं सर्व घालून झालेलं आहे। हे आता आपण हाताच्या साहाय्याने सर्व मिश्रण चिकनला लावून घेऊयात। आता आपल्याला चिकनचं अळणी बनवून घ्यायचं आहे। चिकनचं अळणी बनवून घेण्यासाठी मी ते स्टीलच्या कढईमध्ये 2 चमचे तेल घालते। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालूयात। आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये आपण कांदा घालूयात। कांदा घातल्यानंतर हा कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपण पाहू शकता इथे कांद्याला गुलाबी रंग आलेला आहे। यामध्ये आपण आता चिकन घालूयात। चिकन घालताना आपल्याला लगेच पाणी घालायचं नाही। हे चिकन आपल्याला चांगलं या तेलामध्येच परतून घ्यायचं आहे। इथे आहे आपली पहिली महत्त्वाची टीप। आपण बहुतेकदा चिकन घातल्यानंतर लगेच पाणी घालतो। असं केल्यामुळे चिकन शिजल्यानंतर ते रबरासारखं लागतं, तसेच त्याची चवही फारशी चांगली लागत नाही। एखादा मिनिट तेलामध्ये आपण हे चिकन चांगलं परतून घेऊयात। आपण पाहू शकता इथे गॅसच्या मंद फ्लेमवरती मी हे चिकन चांगलं परतून घेते। आता या कढईवरती आपण एक झाकण ठेवूयात। मी इथे एक झाकण ठेवलेलं आहे। आता एखादा मिनिट आपल्याला हे चांगलं वाफून घ्यायचं आहे। या झाकणावरती आपण पाणी घालूयात। असं केल्यामुळे झाकणावरचं पाणीही गरम असतं आणि खालून गॅसची फ्लेम लागल्यामुळे चिकन लवकर शिजण्यास मदत होते। या झाकणावरती मी पाणी घातलेलं आहे। हे पाणी थोडंसं गरम झाले की आपण हे चिकनमध्ये घालूयात। आता हे पाणी चांगलं माझं इथे गरम झालेलं आहे। मी या चिकनमध्ये टाकते। इथे आपण पाणी थोडंसंच घालूयात, कारण की चिकन शिजवताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये। आपण बहुतेकदा घरातील लहान मुलं हे अळणी आवडीने खातात। आता हे आपण एका बाजूला शिजत ठेवूया। आता आपण मसाला पाहूयात। वाटण करण्यासाठी मी ते जास्त नाही, पाव वाटी खोबरं, 2 मध्यम आकाराचे कांदे, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच आलं आणि हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे। एका कढईमध्ये 1 चमचा तेलामध्ये मी हे खोबरं चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहे। आपण पाहू शकता खोबरं आपण ह्या कढईमध्ये चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घेतोय। हे खोबरं चांगलं लालसर झालं की आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। इथे आपल्याला खोबरं जाळायचं नाहीये। खोबरं जाळलं की कालवणाला म्हणजे आपल्या रश्श्यालाही चव ही कडवट येते। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। याच कढईमध्ये आता आपण जे 2 मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा आहे तो घालूयात। कांदा जास्त बारीक चिरायची गरज नाही। पण पाहू शकता इथे हा कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आपला कांदा हा चांगला लालसर झालेला आहे। इथे आहे आपली दुसरी महत्त्वाची टिप्स। यामध्ये आपण फक्त अर्धा चमचा बडीशोप घालूया। या बडीशोपमुळे रस्स्याला खूप वेगळी चव येते। तर याच्यामध्येच आपण लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घालून घेऊयात। आता आपण गॅस बंद करूयात। आपलं हे वाटण भाजून तयार झालेलं आहे। हे आपण मिक्सरच्या जारमध्ये घालूयात। आपण पाहू शकता हे आपलं वाटण मिक्सरच्या जारमध्ये वाटून तयार झालेलं आहे। जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। आता आपण फोडणीसाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालूयात। इथे आपण जास्त तेल घालायचं नाहीये। या तेलामध्ये आपल्याला घरगुती साठवणुकीतला मसाला 2 ते 2.5 चमचे घालायचा आहे। पण त्याआधी आपल्याला इथे एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे, त्यामुळे खूप चव छान येते। हा मसाला आपण तेलामध्ये गॅसच्या मंद फ्लेमवरती भाजून घेऊया। तसेच मी इथे 1 चमचा चिकन मसालाही घातलेला आहे।
आपल्याला हा मसाला चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। आता आपण इथे वाटण घालूयात। जे आपण वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालूयात। वाटण चांगलं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। वाटण चांगलं परतून घेताना आपल्याला मध्ये मध्ये पाण्याचा वापर करायचा आहे। म्हणजे थोडं थोडं चमच्याने पाणी घालायचं आहे। मी ते ग्लासाने घातलेलं आहे। म्हणजे आपल्याला एक तेलाची इथे गरज लागणार नाही। आपल्याला मसाला भाजताना असं वाटतं की तेल कमी पडतं, पण जेव्हा आपल्या हा मसाला आपण चांगला भाजतो तेव्हा हे मसाल्याला आपोआप तेल सुटतं। पण पाहू शकता मी इथे मसाला चांगला भाजून घेतलेला आहे। रस्सा बनवताना एक थोडीशी आपल्याला मेहनत घ्यायची आहे की हा मसाला आपल्याला मंद गॅसवरती चांगला भाजून घ्यायचा आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर आपला अळणी इथे शिजून तयार आहे। यामध्ये आपण हा भाजलेला मसाला घालूयात। आपण सगळा मसाला यामध्ये घालूयात। आपण पाहू शकता या अळणीमध्ये मी वरून हा मसाला घातलेला आहे। मसाला घालून झाल्यानंतर आपण हे चांगलं हलवून घेऊयात। आपलं हे हलवून घेतल्यानंतर मी एका इथे कढईमध्ये थोडंसं पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। मी इथे 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे, कारण की आपल्याला रस्स्यामध्ये रस्सा पातळच छान लागतो। आता हे पाणी गरम झाले की या चिकनमध्ये आपण हे पाणी घालून घेऊयात। आपण पाहू शकता हे गरम झालेलं पाणी मी चिकनमध्ये घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे फास्ट गॅसवरती याला उकळी आणायची नाही। असं केलं ते सगळं तेल उडून जातं। मंद गॅसवरती आपण हे चांगलं जेवढं शिजवू तेवढा त्याचा तरी येते, चांगला रंगही येतो। पाहू शकता इथे मी मंद किंवा मीडियम गॅसवरती आपण हे चांगलं कड येऊ देऊ शकतो। आपण पहा इथे चांगला आपल्याला मस्त कड आलेला आहे। तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर वरून घालूयात। आपला मस्त हा चिकन रस्सा तयार झालेला आहे। तरी आपण 10 मिनिटं चांगली याला एक उकळी येऊ देऊयात। खूप सुंदर वास येतोय। आपला चिकनचा रस्सा तयार आहे। अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या स्वाद किचन या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करून मला आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। आपला हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय।